राज्यशास्त्रच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत सरनामा। मागच्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटना निर्मिती प्रक्रिया, राज्यघटना समिती कशी बनली हे बघितलं होतं। मागच्या लेक्चरची थोडक्यात उजळणी करून घेऊ। सगळ्यात पहिल्यांदा घटना समितीची मागणी झाली 1933 ला पंडित नेहरू द्वारा। 1934 च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठराव मांडला गेला। 1940 च्या ऑगस्ट घोषणेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांनी मान्य केलं भारतीय घटना बनवण्याची जबाबदारी भारतीयांची असेल। आणि क्रिप्स मिशनने 1942 ला जे क्रिप्स मिशन आलं त्याने सांगितलं की भारतीय राज्यघटना बनवण्याची जबाबदारी पूर्णतः भारतीयांचीच राहील। आणि त्यानंतर आलं 1946 ला कॅबिनेट मिशन। बरोबर, काल जो भाग आपण लिहून घेतला, काल जो भाग आपण समजून घेतला तो लक्षात आला असेल। कॅबिनेट मिशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे 1946 चं। कॅबिनेट मिशन नुसार काय झालं, कॅबिनेट मिशन नुसार घटना समितीची स्थापना झाली आणि घटना समितीची स्थापना झाली। घटना समितीच्या स्थापनेनंतर बाकीच्या ज्या समित्या लिहिल्या आपण काल, मसुदा समिती पाहिली, सगळ्यात महत्त्वाची मसुदा समिती, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मसुदा समिती। आणि या सगळा भाग आपण समजून घेतला। घटना निर्मितीची प्रक्रिया कशी सुरू झाली हा भाग आपण काल समजून घेतला होता। आज आपल्याला पुढे त्याचे जायचं आहे आणि शिकायचं आहे सरनामा। सरनामा म्हणजे एक प्रकारे एखाद्या पुस्तकाला जशी प्रस्तावना असते तशीच आपल्या राज्यघटनेला सुद्धा एक प्रस्तावना आहे, एक प्रास्ताविका दिलेली आहे। ती प्रास्ताविका जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ही जी प्रस्तावना आहे जी बोर्डवर लिहिलेली आहे ही आधी नोट डाऊन करून घ्या। व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून एकदा तुम्ही ही नोट डाऊन करून घ्या सर्वांनी। त्यानंतर पुढचं हे सुरू करू। सर्वांनी पॉज करा आणि एकदा सरनामा आधी लिहून घ्या आणि नंतर पुढचं ऐकाल। लिहून झाली असेल बघा। सरनामा, सरनामा म्हणजे कुठल्याही पुस्तकाला त्याची एक प्रस्तावना दिलेली असते। प्रस्तावना, प्रस्तावना म्हणजे काय तर त्या पुस्तकामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते थोडक्यात समराइज करून सांगणे, त्याला म्हणतो आपण प्रस्तावना। बरोबर, कुठलंही जर पुस्तक घेतलं तुम्ही एखादं तर त्या पुस्तकामध्ये त्याचा एक सारांश दिलेला असतो सुरुवातीला की या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे। मग भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे प्रस्ताविका, यामध्ये काही वेगळं नसेलच। यामध्ये सुद्धा या घटनेमध्ये काय म्हटलेलं आहे, या घटनेमधून काय सांगायचं आहे तेच या सरनाम्यामध्ये म्हटलेलं असेल। परीक्षेमध्ये सरनाम्यावर बरेचदा प्रश्न येतात। सरनाम्यावरचे प्रश्न जे येतात ते कसे प्रश्न विचारले जातात ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा सरनामा समजून घ्या। पहा, भारतीय घटने सरनामा काय म्हणतो, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, एक शब्द सुटला इथं, विश्वास, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि अखंडता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। आता काल एक आपली इथे एक डेट आली होती, काल सगळ्या ज्या डेट आपण नोट करून घेतल्या त्यामध्ये ही एक डेट होती आपली 26 नोव्हेंबर 1949, ही एक डेट काल त्याच्यामध्ये होती। या दिवशी काय झालं, संविधान ऍक्सेप्ट करण्यात आलं, संविधान स्वीकारण्यात आलं।
इम्प्लिमेंटेशन नाही, फक्त ऍक्सेप्ट झालं, संमत झालं, म्हणून ही तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. आता सरनाम्यात नेमकं म्हटलेलं काय आहे? हा जो सरनामा आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा काय सांगतो? भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी तयार केला? तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा पंडित जवाहरलाल नेहरूंनी तयार केला. नोट डाऊन करत चला, मी जे स्टेटमेंट सांगतोय, जे वाक्य बोलतोय ते नोट डाऊन करत चला, वही पेन सोबत ठेवा, आपल्या नोट्स तयार करा. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा पंडित नेहरूंनी तयार केलेला आहे. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा घटना निर्माण झाल्यानंतर सर्वात शेवटी त्याच्यामध्ये जोडण्यात आला. लक्षात घ्या, प्रास्ताविका सुरुवातीला जरी असली तरी तो सर्वात शेवटी त्याच्यामध्ये जोडण्यात आलेला आहे. मग या सरनाम्यात काय सांगितलेलं आहे? सरनामा काय स्पष्ट करतो? तर सरनामा काय सांगतो? आम्ही भारताचे लोक. बघा, भारतीय राज्यघटना लोकशाही सांगते आणि लोकशाही ही आम्ही आमच्यासाठी तयार केलेली घटना आहे. कोण सांगत आहे इथे? आम्ही भारताचे लोक. बघा, आम्ही भारताचे लोक म्हणजे आम्ही आमच्यासाठी तयार केलेली घटना आहे, आम्ही सांगत आहोत. भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा, हे जे आहे हे दिलेलं, हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे या देशाचं स्वरूप राहील. आम्ही जो देश निर्माण केला आहे, जो देश स्वातंत्र्यानंतर तयार झाला आहे, याचं हे स्वरूप आहे. कसं स्वरूप आहे? सार्वभौम. सार्वभौम म्हणजे आम्हीच आमचे मालक, आमच्यावर कोणाचाही हक्क अधिकार असणार नाही, कुठल्याही देशाची अधिसत्ता आमच्यावर असणार नाही, आम्हीच आमचे मालक आहोत, त्याला म्हटलं तर सार्वभौम. समाजवादी, सर्व घटकांचा विचार करून चालणारं धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, लोकशाहीने चालणारं गणराज्य, लोकांचं राज्य, गणराज्य म्हणजे प्रजासत्ताक ज्याला म्हणतो आपण. आता या ठिकाणी जर पाहिलं तर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द मूळ घटनेमध्ये नव्हते. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे मूळ घटनेमध्ये नव्हते. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता आणि अखंडता लक्षात घ्या. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता आणि अखंडता. इथे लिहितो समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता आणि अखंडता. आता हा जो शब्द आहे अखंडता, या जागी काही बऱ्याचशा बुक्स मध्ये एकात्मता असा पण शब्द लिहिलाय, सारख्याच अर्थाचे शब्द आहे. एकात्मता असा पण शब्द आहे, अखंडता किंवा एकात्मता असा शब्द आहे, पण मूळ जेव्हा जोडण्यात आला तेव्हा अखंडता हा शब्द होता, लक्षात घ्या. तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता आणि अखंडता हे शब्द मूळ सरनाम्यामध्ये नव्हते. तर हे कधी आले? तर हे आले इंदिरा गांधींच्या काळामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने. 42वी घटना दुरुस्ती. 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये कोणते शब्द ऍड करण्यात आले असा प्रश्न येतो. तर 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता आणि अखंडता हे शब्द ऍड करण्यात आलेले आहे. लिहून घ्या. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता आणि अखंडता हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीने मूळ सरनाम्यामध्ये हे शब्द नव्हते. तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे या सरनाम्याचं, हे आमच्या देशाचं काय आहे? स्वरूप आहे. स्वरूप सांगतं हे जे शब्द आहे. आता या शब्दांचा क्रम लक्षात ठेवायचा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. पहा, हे झालं स्वरूप. आमचं देशाचं स्वरूप असं राहणार आहे. आमच्या या देशाची उद्दिष्ट काय असणार आहे? आमच्या या राज्यघटनेची उद्दिष्ट काय असणार आहे? तर उद्दिष्ट आमची आहे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि अखंडता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक. बघा, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. न्याय कोणत्या स्वरूपाचा द्यायचा आहे? सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य. हे जे आहे, हे जे दिलेलं आहे, हे सगळं काय आहे? आमच्या देशाचं उद्दिष्ट आहे. हे आमच्या राज्यघटनेचं उद्दिष्ट राहणार आहे. उद्दिष्ट आहे म्हणजे आमचा गोल आहे. आम्हाला काय निर्माण करायचं आहे? सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय आमच्या देशामध्ये निर्माण करायचा. आमची घटना त्याची हमी देते. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. विचार आणि अभिव्यक्तीचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आमची घटना देते. कोणाला अभिव्यक्त व्हायचं आहे? अभिव्यक्ती म्हणजे बोलणे, अभिव्यक्ती म्हणजे आपले विचार व्यक्त करणे, अभिव्यक्त होणे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. तुमची ज्याच्यावर श्रद्धा असेल, ज्या धर्मावर श्रद्धा असेल, त्याची स्वातंत्र्य देते. कोणाची श्रद्धा ठेवा, कोणती उपासना करा, याचं स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे. दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा. दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून द्यायची आहे. त्यामध्ये काय जपायची आहे? व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांचा ताळमेळ आम्हाला साधायचा आहे. आमचं टार्गेट आहे व्यक्तीची प्रतिष्ठा तर जपायची आहे, व्यक्तीची पर्सनल जी प्रतिष्ठा आहे ती जपायची आहे. त्यातून राष्ट्राची एकता आणि अखंडता ही सुद्धा आम्हाला अबाधित ठेवायची आहे. त्याला आपण बाधा पोचता कामा नये. याचे आश्वासन देणारी बंधुता म्हणजे दोन्ही गोष्टींचा बॅलन्स जेव्हा होईल, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांचं बॅलन्स करून देशातली बंधुता आम्हाला टिकवायची आहे. विविध धर्माचे लोक आमच्या देशामध्ये आहे, विविध जाती पंथाचे लोक आपल्या देशामध्ये आहे. या सर्वांमध्ये बंधुभाव असला पाहिजे, आपापसात प्रेम असलं पाहिजे. हे याच्यामधून आम्हाला सांगायचं आहे. हे राज्यघटना या गोष्टींची आम्हाला हमी देणार आहे. ही राज्यघटनेची उद्दिष्ट आहे. मग या सगळ्या गोष्टी, हे सगळं स्वरूप आमच्या देशाचं आणि हे सगळं उद्दिष्ट समोर ठेवून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी, लक्षात घ्या, 26 नोव्हेंबर म्हणजे हे सगळे संकल्प आम्ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. कोणी तयार केलं आहे? आम्हीच तयार केलं आहे. आम्ही भारताचे लोक, आम्हीच आमचं संविधान तयार केलं आहे. त्यामध्ये हे स्वरूप आहे, हे उद्दिष्ट आहे आणि हेच संविधान आम्ही स्वतःप्रत आम्हाला अर्पण केलेलं आहे आणि आम्ही या संविधानाप्रमाणे चालणार आहोत. लक्षात आलं? तर हा अशा पद्धतीचा आपल्या भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे. लक्षात आलं असेल? सरनामा समजला असेल. आता या सरनाम्यावर प्रश्न कसे येतात? सरनाम्यावर प्रश्न एक, जसं मी सांगितलं की 42व्या घटना दुरुस्तीने कोणते शब्द समाविष्ट झाले, तर हे शब्द आहे 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झालेले. त्यानंतर या शब्दांचा क्रम बरेचदा विचारला जातो की यांचा क्रम व्यवस्थित कोणता आहे? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. हा जो क्रम आहे हा क्रम डिस्टर्ब केलेला असतो. धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, सार्वभौम, गणराज्य असं दिलेलं असतं आणि त्यामध्ये योग्य क्रम शोधायचा असतो. तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हा एक सिक्वेन्स आहे. त्यानंतर दुसरं न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना हा जो सिक्वेन्स आहे, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, हा जो सिक्वेन्स आहे हा एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. लक्षात घ्या, स्वरूपामधला हा सिक्वेन्स आणि उद्दिष्टामधला हा सिक्वेन्स. भारतीय राज्यघटना ही जी आहे याचा पूर्ण सारच सरनाम्यामध्ये दिलेला आहे. भारतीय राज्यघटनेचा पूर्ण सार या सरनाम्यामध्ये आपल्याला आलेला दिसतो. सरनामा हा संपूर्ण भारतीय राज्यघटनेचा सार आपल्याला सांगतो. म्हणून सरनाम्यावर प्रश्न अपेक्षित असतात, सरनाम्यावर प्रश्न येतात. सरनामा बरेचदा कठीण वाटतो की सरनामा लक्षात येत नाही, परंतु सोपा आहे. हा भाग आपण आता जो बघितला तर अशा पद्धतीने जर समजून घेतला तर हा सरनामा काही कठीण नाही. मग आता सरनामा हा घटनेच्या शेवटी जोडण्यात आला, बरोबर, घटनेमध्ये. मग सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही,
हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला पण पडला. 3 खटले याच्या बाबतीत महत्वाचे आहे. एक बेरुबारी युनियन खटला, बेरुबारी युनियन, जास्त खोलात काही जाऊ नये आपण, फक्त याच्यामध्ये थोडं लक्षात घ्या. बेरुबारी युनियन खटला, बेरुबारी युनियन खटला, बेरुबारी युनियन खटला झाला. बेरुबारी युनियन खटला 1960, बेरुबारी युनियन खटला 1960 चा. त्यानंतर आला बेरुबारी युनियन खटल्यानंतर केशवानंद भारती खटला 1960, बेरुबारी युनियन खटला, केशवानंद भारती खटला, केशवानंद भारती खटला 1973. आणि जीवन विमा, जीवन विमा खटला 1995, 1995. आता तिन्ही हे जे खटले आहे, तिन्ही हे जे खटले आहे हे यासाठी सांगतो की यामध्ये फक्त लक्षात घ्या की सरनाम्याच्या बाबतीत जे मतभेद होते, सरनामा हा घटनेचा भाग आहे किंवा नाही असा जेव्हा संभ्रम झाला, तर बेरुबारी युनियन खटला 1960 ला याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की सरनामा हा घटनेचा भाग नाही. सरनामा हा घटनेचा भाग नाही. जेव्हा राज्यघटनेमधील एखाद्या गोष्टी संबंधी जेव्हा संभ्रम निर्माण होईल, एखाद्या गोष्टी संबंधी जेव्हा संभ्रम निर्माण होईल, तेव्हा फक्त सरनाम्याचा आपण आधार घेतला पाहिजे, असं बेरुबारी युनियन खटल्यामध्ये म्हटलं होतं. म्हणजेच त्यामध्ये म्हटलं होतं की सरनामा हा घटनेचा भाग नाहीये, असं त्यामध्ये म्हटलं होतं. केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 हा खटला जो आहे, बेरुबारी युनियन खटल्यामध्ये आपलं मत बदलवलं सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये असं म्हटलं की सरनामा हा घटनेचा भाग आहे, सरनामा हा घटनेचा भाग आहे. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा सरनामा न वापरता सरनाम्यामध्ये जे उद्दिष्ट सांगितलेले आहे, जे स्वरूप सांगितलेलं आहे, जो अर्थ सांगितलेला आहे, त्याच्या अर्थानेच घटनेचं वाचन झालं पाहिजे. म्हणजे घटना त्या म्हणजे असं समजा की सरनाम्याच्या प्रकाशातच घटनेचं वाचन व्हावं असं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं. आणि सरनामा हा घटनेचा भाग आहे असं या खटल्यामध्ये म्हटलं. नोट डाऊन करा, बेरुबारी युनियन खटला, सरनामा हा घटनेचा भाग नाही. केशवानंद भारती खटला, सरनामा हा घटनेचा भाग आहे. आणि जीवन विमा खटल्यामध्ये म्हटलं की सरनामा हा घटनेचा अंतर्गत भाग आहे. 3 खटले मी तुम्हाला सांगितले. सरनामा समजला असेल, 3 खटले सांगितले ते लक्षात आले असेल. आता सरनाम्यावर आणखी प्रश्न कसे अपेक्षित असतात, सरनाम्यावर आणखी प्रश्न जे येतात ते प्रश्न येतात की सरनाम्याविषयी काही महत्वाच्या लोकांनी काही स्टेटमेंट केलेले आहे, काही स्टेटमेंट काही लोकांचे आहे. तर ते स्टेटमेंट आपण नोट डाऊन करा, स्टेटमेंट नोट डाऊन करत चला. पहिला आहे पंडित ठाकूरदास भार्गव, पंडित ठाकूरदास भार्गव, पंडित ठाकूरदास भार्गव. पंडित ठाकूरदास भार्गव सरनाम्याविषयी काय म्हणतात, वर हेडिंग द्या, सरनाम्याचे महत्व किंवा सरनाम्याविषयी मत असं लिहा, सरनाम्याविषयी मत असं लिहा आणि खाली लिहा, नोट डाऊन करा. पंडित ठाकूरदास भार्गव, पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणतात, सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. लिहा, सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. संविधानाची ती गुरुकिल्ली आहे. पुन्हा रिपीट करतो, सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. संविधानाची ती गुरुकिल्ली आहे. लिहिलं. दुसरं नाव लिहा, अर्नेस्ट बार्कर, अर्नेस्ट बार्कर.
अर्नेस्ट बार्कर काय म्हणतो? अर्नेस्ट बार्करचं मत लिहा. भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे सामाजिक आणि राजकीय सिद्धांताची मूल तत्वे होय. पुन्हा लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे सामाजिक आणि राजकीय सिद्धांताची मूल तत्वे होय. लिहिलं? हा, पुढे लिहा. एम हिदायतुल्ला. एम हिदायतुल्ला. एम हिदायतुल्ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. एम हिदायतुल्ला. एम हिदायतुल्ला काय म्हणतात? सरनामा हा आपल्या संविधानाचा आत्मा असून सरनामा हा आपल्या संविधानाचा आत्मा असून तो राजकीय समाजाच्या प्रारूपाचे कथन करतो. पुन्हा बघा. सरनामा हा आपल्या संविधानाचा आत्मा असून तो राजकीय समाजाच्या प्रारूपाचे कथन करतो. लिहिलं? हा. पुढचं नाव लिहा. के एम मुंशी. के एम मुंशी. के एम मुंशी. के एम मुंशी काय म्हणतात? लिहा. सरनामा म्हणजे भारतीय घटना जाणून घेण्यासाठी सरनामा म्हणजे भारतीय घटना जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली एक राजकीय दृष्टी पुरवते. पुन्हा रिपीट करतो. पहा. सरनामा म्हणजे भारतीय घटना जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली एक राजकीय दृष्टी पुरवते. तर आपल्याला हा भाग लक्षात आला. सरनामा आपण एक्सप्लेन केला. लक्षात घ्या. यामध्ये प्रश्न कसे येतात ते मी तुम्हाला सांगितले. आपल्या या ज्या नोट्स तयार होत आहेत या एकदम फॅक्च्युअल नोट्स आहेत आणि हा एकदम सार आहे. लक्षात घ्या. इंडियन पॉलिटी मध्ये खूप वास्ट सब्जेक्ट आहे, परंतु एकदम की फॅक्टर सब्जेक्ट आपल्या लेक्चर मध्ये कव्हर होत आहेत. पहिला जो लेक्चर घेतला आपण ज्यामध्ये राज्यघटना निर्मिती प्रक्रिया, ज्यावर प्रश्न अपेक्षित आहे, ज्या भागावर प्रश्न येतात तो पिन पॉइंट करून आपण तो एक्सप्लेन केलेला आहे आणि तो समजून घेतलेला आहे. तो पहिला याच्यातला भाग तुम्हाला लक्षात आला असेल. व्यवस्थित नोट्स काढा, नोट डाऊन करत चला. सरनामा जो आज सांगितला एकदा पुन्हा सांगतो तुम्हाला. फक्त सरनाम्यामध्ये आज आपण काय शिकलो. सरनाम्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सरनामा पूर्ण आपण सरनामा लिहिला. सरनामा कोणी लिहिला आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. सरनामा कधी ऍड झाला?
सरनामा हा घटनेच्या सर्वात शेवटी ऍड करण्यात आला. सरनाम्यामध्ये काय सांगितलेलं आहे? सरनाम्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं स्वरूप सांगितलेलं आहे. स्वरूप कसं आहे? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे झालं स्वरूप. उद्दिष्ट काय आहे? सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता. हे काय आहे? आमचं उद्दिष्ट आहे राज्यघटनेचं. स्वरूप आहे, उद्दिष्ट आहे. आणि कधी ऍक्सेप्ट झाली आहे? 26 नोव्हेंबर 1949. काल जी डेट आली होती आपली. तर हा सरनामा आपण एक्सप्लेन केला. प्रश्न कसे येतात याचा सिक्वेन्स विचारला जातो, या शब्दांचा सिक्वेन्स विचारला जातो सरनाम्यामधला, ही तारीख विचारली जाते, हे सरनाम्यावर असे प्रश्न येतात. त्यानंतर जे महत्वाचे खटले आहे, पेरुबारी युनियन खटला सरनामा हा घटनेचा भाग नाही. केशवानंद भारती खटला सरनामा हा घटनेचा भाग आहे. आणि जीवन विमा खटला 1995 सरनामा हा घटनेचा अंतर्गत भाग आहे असं म्हटलं. आता सरनाम्याविषयी महत्वाच्या लोकांची काही मतं, ज्यांनी मतं नोंदवलेले आहे की सरनामा नेमकं काय आहे, सरनाम्याविषयी ज्यांनी मतं नोंदवली आहे, तर आपण मतं लिहिले. पंडित ठाकूरदास भार्गव घटनेचा आत्मा म्हटलेला आहे, गुरुकिल्ली म्हटलेला आहे. अर्नेस्ट बारकर मूल तत्वे सांगितलेले आहे. एम हिदायतुल्ला, के एम मुन्शी हे जे मत आहे हे लिहिले. यामध्ये जोड्या येतात, बरेचदा जोड्या विचारल्या जातात, जोड्यांवर प्रश्न येतात. कोणाचं मत आहे असं कोणी म्हटलं, गुरुकिल्ली कोणी म्हटलं, पंडित ठाकूरदास भार्गवांचं स्टेटमेंट बरेचदा विचारलं जातं, म्हणून आपण नोट डाऊन केलेला आहे. तर हा सगळा भाग आपण लिहिलेला आहे. लक्षात घ्या, एकदम पिन पॉइंट आपण हे शिकतोय सगळ्या गोष्टी. त्यामुळे काळजीपूर्वक लेक्चर ऐका आणि सर्व गोष्टी नोट डाऊन करत चला, कारण या नोट्सच तुम्हाला कामी पडणार आहे. तुम्ही जर वेगवेगळे जर बुक्स जर रेफर करत गेले तर बुक्स मधून खूप सारा फापट पसारा दिसेल. इतर ऍडिशनल नोट्स ज्या आवश्यक आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. तर हे याच्यामधलं सगळं भाग नोट डाऊन करा आणि व्यवस्थित समजून घ्या. आज इथे थांबू. पुढचा भाग आपल्याला मूलभूत हक्क शिकायचे आहे. आपले मूलभूत हक्क कोणते आहे, तर मूलभूत हक्काचा नेक्स्ट टॉपिक आपण सुरू करू.